रोहित पवार. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये आता एक आंदोलन सुरू आहे आणि ते सुद्धा विद्यार्थ्यांचं आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये जामखेड या तालुक्यामध्ये रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर असं एक कॉलेज आहे. अध्यक्ष महोदय, या कॉलेजच्या प्रमुख व्यक्तीने विविध युनिव्हर्सिटीला एकच बिल्डिंग दाखवून तिथं त्या युनिव्हर्सिटीकडनं विविध कोर्सेससाठी परवानगी घेतली. याच्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटी आहे, नाशिक युनिव्हर्सिटी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे आणि नर्सिंगचे काही कोर्सेस त्याच्यामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये या कॉलेजचे जे प्रमुख आहेत मोरे यांनी मुलींवर फार चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी वागणूक ही दिलेली आहे आणि त्यांच्यावर केस झाली, सुप्रीम कोर्टापर्यंत तो विषय गेला. अध्यक्ष महोदय, आता ही मुलं जी माझ्या मतदारसंघामध्ये उपोषणाला तिथं भेटले आणि काही समाजकारक पांडुशेठ म्हणून आहेत ते त्यांच्याबरोबर तिथं बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, ते म्हणतात आम्ही तोपर्यंत उठणार नाही जोपर्यंत सरकार या बाबतीत योग्य अशी कारवाई करत नाही. सगळ्या युनिव्हर्सिटीली या बाबतीतली फाईल ही राज्य सरकारकडे अध्यक्ष महोदय पाठवलेली आहे. मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो विद्यार्थ्यांच्या वतीने की ज्या फाईल आहेत त्या मान्यता त्या ठिकाणी द्यावेत. कारण का अध्यक्ष महोदय, समायोजनचा अतिशय महत्वपूर्ण याच्यामध्ये विषय आहे. 80% विद्यार्थ्यांचं समायोजन हे राहिलेलं आहे. नवीन शैक्षणिक वर्ष आता तिथं सुरू होत आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सरकारचं या बाबतीत मी लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे की या बाबतीत सिरियस तुम्ही लक्ष देऊन निर्णय घ्यावा आणि या कॉलेजच्या ज्या कुठल्या परवानग्या आहेत त्या ठिकाणी तिथं लगेच कॅन्सल करण्यात याव्या.